21 हा सातत्याचा अंक. सप्तपदीचे 7 चरण. आज 7 त्रिक 21 झाले. अक्षय तृतीया, अन्नपूर्णा जयंती, परशुराम जयंतीच्या शुभमुहूर्तावर लग्नाच्या 21व्या वर्षात आम्ही पदार्पण करताना अगदी दुग्ध शर्करा योग जुळून आल्यासारखं वाटलं. अॅनिव्हर्सरी, वाढदिवस म्हणजे पार्टी असं समीकरणच झाले आहे. पण आज सणासुदीच्या दिवशी आलेला हा भाग्याचा योग आम्ही साजरा केला तो देवांची, पितरांची सेवा करीत. एकत्र स्वयंपाक केला, कुलदेवांना नैवेद्य, पितरांना घास अर्पण केला. आमचे नाते असेच यापुढेही अक्षय राहो हा आशीर्वाद मागितला. अशा मंगल दिवशी परदेशात आपले जरी अनेक मित्रमंडळी असले तरी मन झेप घेतं ते आपल्या घरच्या माणसांकडे. शेवटी किती भांडलो आदळलो तरी रक्ताला रक्ताची ओढ असतेच ना. असा विचारच करत होतो तर भाची आवर्जून मामा मामीची सदिच्छा भेट घेण्यासाठी दारी आली. आपल्या पाहुणे पिलांना घेऊन. माझ्या लग्नात अवघी 10वीतच होती. हीच ती माझी प्रमुख करवली. आता किती छान संसार करते अमेरिकेत. मामा भाचीचे नाते अमूल्य गोडव्याचे असते. लेकीच असतात त्या. तसे देवाने भाचे कंपनी, पुतणे म्हणून मला एक से बडकर एक अनमोल नगिने दिले आहेत. आमच्यात पिढीचे अंतर असले तरी नात्यांची फार जवळीक आहे. वयात जास्त अंतर नसल्यामुळे ते मला काही मामू बनवू शकत नाहीत. सख्खे नसतील तेवढे सख्खे आणि माझे सखे सुद्धा. भाचीसोबत तिची स्वारी सुद्धा आली होती. 3:30 मुहूर्तावर घरात तळी भरावी म्हणतात. म्हणून पाहुण्यांच्या येण्याचा योग साधून मी तळी भरून घेतली. अमेरिकेत जन्मलेल्या नातवाला तळीची, आपल्या एका परंपरेची ओळख अनायासे झाली आणि त्याला इंटरेस्टिंग वाटले, आवडले त्याला. अशा प्रकारे 3:30 मुहूर्तातला आजचा अर्धा मुहूर्त पूर्णत्वाला नेला. सध्याच्या ट्रेंडला अनुसरून माझ्या लेकीने छान रील्स सुद्धा आमचं शूट केले. छान गेला एकूण दिवस. पार्टीची उणीव भासली नाही. हे सर्व काही कमी होतं तर दिवस संपताच रात्री 12च्या सुमारास आकाशात दिसून आले उत्तर दिवे. नॉर्दर्न लाईट्स पाहण्यासाठी पर्यटक दूर नॉर्वे, आईसलँड अशा अंटार्क्टिका प्रदेशात जाण्याचे स्वप्न पाहत असतात, जे आम्हाला कॅलिफोर्नियामध्ये अगदी उंबऱ्याच्या बाहेर अनुभवता आले. आकाशातून आमच्यासाठी पितरांचे, देवांचे आलेले शुभाशीर्वाद, शुभ संकेतच होते एक प्रकारचे ते.